शांत वातावरणात नजरेतून चाललेले शोधाशोध, एक फोन आणि एकदा केलेलं दुर्लक्ष, त्यानंतर थेट समोरासमोर झालेली भिडंत या नात्यामधला ताण अजून वाढवत होती. दुसऱ्या दिवशी कामाच्याच ठिकाणी जबाबदाऱ्या, काही आदेश आणि मुद्दाम उचललेली एक संधी नवा डाव टाकून गेली. रात्री जेवणासाठी सगळे बाहेरच्या गार्डनमध्ये जमा झाले. जेवणासाठी बुफे तिथेच अरेंज केला होता. ते रिसॉर्ट अगदी शांत ठिकाणी होतं. मस्त गारवा सुटला होता. फ्रेश होऊन एक एक जण खाली येत होते. जेवणाचा आस्वाद घेत होते. सोबतीला मंद म्युझिक सुरू होतं. त्यामुळे सगळ्यांचाच प्रवासाचा थकवा आता बऱ्यापैकी कमी झाला होता. उर्वशी खाली आली. खाली येताच तिची नजर आधी सम्राटला शोधू लागली. बरीच शोधाशोध केल्यावर तिला एका कोपऱ्यात सम्राट राहुल सोबत बोलताना दिसला. तसं तिच्या चेहऱ्यावर स्माइल पसरली. यार, सम्राट सर खरंच खूप हॉट आहेत. साधाचा शर्ट सुद्धा त्यांच्या अंगावर किती छान दिसतोय. ती दुरूनच सम्राटचं निरीक्षण करत होती. राहुल, उद्याच्या कॅम्पचा सगळा सेटअप रेडी आहे ना? मला कामात कसलीच गडबड नकोय. अंडरस्टँड? येस सर. तुम्ही निश्चिंत राहा. कसलीही गडबड होणार नाही. मला अशा कॅम्पचा चांगला अनुभव आहे. फक्त अनुभव असून उपयोग नसतो. त्यासोबत स्किलची पण गरज असते. आणि आपल्याला सगळ्यांचे तेच स्किल्स डेव्हलप करायचेत. काम याआधी पण सगळ्यांनीच केलं असेल. बट आय वॉन्ट रिझल्ट्स. इतका खर्च करून मी सगळ्यांना इथे घेऊन आलोय ते फक्त मजा मस्ती करायला नाही. हा कॅम्पेन सक्सेसफुल व्हायलाच हवा. यातूनच आपल्या कंपनीची चांगली पब्लिसिटी होऊ शकते. कमी वेळात मार्केटमध्ये पुढे येण्याचा हा चान्स कोणत्याही परिस्थितीत मी गमावू शकत नाही. डोंट वरी सर. आम्ही तुम्हाला निराश करणार नाही. हॅलो सर. उर्वशीने आवाज दिला. तसं दोघांनीही मागे वळून पाहिलं. सर, मी आलोच. राहुल तिथून निघून गेला. तसं सम्राटने कपाळावर अंगठा घासला. उर्वशी जे काही निमित्त काढून त्याच्याशी बोलायला यायची त्याने त्याला इरिटेट व्हायचं. पण सध्या नकळतपणे का होईना उर्वशी त्याच्यासाठी खूप कामकी चीज होती. म्हणूनच तो तिचं वागणं सहन करत होता. सर, तुम्ही जेवण केलं? नाही, जेवेन मी नंतर. इफ यू डोंट माइंड सर, आपण सोबत जेवूया का? त्याने तिच्या तोंडाकडे पाहिलं. आजकाल तिची हिंमत खूपच वाढते असं त्याला जाणवलं. मिस उर्वशी, तुम्हाला जेवायचं असेल तर तुम्ही जेवून घेऊ शकता. मला अजून भूक नाहीये. मला माझ्या बायको सोबत बोलायचंय. एक्सक्यूज मी. त्याने खिशातून फोन काढला आणि तो तिला क्रॉस करून तिथून निघून गेला. तिचा चेहराच पडला. ती जितकी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती तितकाच तो तिला इग्नोर करत होता. यार, सर मॅरिड आहेत हे का विसरते मी. पण काय करू, ते इतके क्यूट आहेत, हँडसम आहेत की त्यांचं लग्न झालंय हे लक्षातच राहत नाही.
किंवा माहीत असून सुद्धा इग्नोर करावंसं वाटतं. आय मस्ट से सरांची वाईफ खूप लकी आहे. तो बाजूला आला आणि त्याने तपस्याला फोन लावला. तपस्या अजूनही रूम मध्ये आवरत होती. तिने तिच्या फोनची रिंग वाजली तसं चार्जिंगला लावलेल्या फोनकडे पाहिलं. स्क्रीनवर त्याचं नाव बघून तिने लगेच नाक मुरडलं. नाही उचलणार आहे मी तुमचा फोन. तुम्हाला जर माझी काळजी नाहीये तर मी का तुमची काळजी करू? तिने त्याच्या फोनला सपशेल इग्नोर करत स्वतःचं आवरणं कंटिन्यू केलं. ही मुलगी पण ना मुद्दाम अशी वागते. ऑलमोस्ट सगळे आलेत, मग ही कुठे राहिली आता? तिचा रूम नंबर त्याला आधीच माहिती होता. उर्वशी सुद्धा खाली होती. त्यामुळे त्याने डायरेक्ट तिच्या रूम मध्येच जाऊन तिला भेटायचं ठरवलं. स्वतःच्या रूम मध्ये येत त्याने तिच्या रूमची चावी घेतली. त्याने आधीच तिच्या रूमची एक स्पेअर की स्वतःकडे मागून घेतली होती. त्याला माहिती होतं की या चावीची गरज आपल्याला कधी ना कधीतरी पडेलच. तिच्या रूमची की घेऊन तो वर आला. आरशात स्वतःशीच गाणं गुणगुणत तिचा मेकअप करत होती. तितक्यात दरवाजा उघडला गेला. दुसऱ्या सेकंदाला तो वादळासारखा आत आला आणि त्याने लगेच दार बंद करून घेतलं. त्याच्याकडे तिचं लक्ष गेलं तसे तिचे डोळेच मोठे झाले. सम्राट, तुम्ही इथे काय करताय? आणि आमच्या रूमची चावी तुमच्याकडे कशी काय आली? इतक्या वेळचा फोन करतोय मी तुला, फोन का उचलत नाहीयेस तू माझा? मी का तुमचा फोन उचलू? नव्हता उचलायचा मला फोन. माझी मर्जी. ती केसांना झटका देत तिथून जाऊ लागली. त्याने तिच्या दोन्ही दंडाला पकडून तिला जोरात मागे ओढलं आणि दोन्ही दंड रागातच पकडत तिच्या डोळ्यात पाहिलं. तुझी मर्जी गेली खड्ड्यात. इथून पुढे जर माझ्या फोनला इग्नोर केलंस ना तर गाठ माझ्याशी आहे, सांगून ठेवतोय. तुझ्या काळजीने जीव अर्धा होतो माझा. इतकी साधी गोष्ट कळत नाही का तुला की मुद्दाम करतेस हे सगळं? काळजी आहे तुम्हाला माझी? डाऊट आहे का तुला? तर तुमच्या हे लक्षात आलं असतं की मला तुमची आणि त्या उर्वशीची जवळीक अजिबात पसंत नाही. मी नाही जात आहे तिच्या जवळ. ओ प्लीज, आता हे वेड पांघरून पेडगावला जायचं नाटक करू नका. आंधळी नाहीये मी, दिसतं मला सगळं. मला जळवण्यासाठी तुम्ही जे तिचा वापर करताय ना, त्याने कधी ना कधीतरी तुम्हीच फसणार आहे. ती पोरगी दिसते तशी नाहीये, खूप चालू आहे. आणि मी कोण आहे हे कदाचित तू विसरलेली दिसतेस. आय नो, तुम्ही द सम्राट खानविलकर आहात. आणि तू मिसेस सम्राट खानविलकर. जितक्या इझिली तू या सगळ्याचा ब्लेम माझ्यावर टाकतेस ना, त्याची सुरुवात कोणी केली हे आठव जरा. तू जर खोटं बोलून ही कंपनी जॉईन केली नसतीस तर पुढचं हे सगळं झालंच नसतं. तुला कामच करायचं होतं ना, तर मला सांगायचं होतं. कामांची लाईन लावली असती मी तुझ्यासाठी. आणि तेच मला नको होतं सम्राट. मला नाहीये तुमच्या मदतीची गरज.
3 वर्ष तुम्ही जेलमध्ये होता तेव्हा सुद्धा मॅनेज केलं होतं मी सगळं. मग इतका विश्वास नाहीये का तुमच्या माझ्यावर की मी एकटी काही करू शकेन? पण त्यासाठी खोटं बोलायची गरज नव्हती ना. तुम्हाला काय वाटतं सम्राट, की सम्राट खानविलकरच्या बायकोला कोणी त्यांच्या कंपनीत जॉब देईल आणि दिलाच तरी ते तुमच्या स्टेटसला शोभेल? स्टेटसचा विचार मी कधीच करत नाही. मी तेच करतो जे मला योग्य वाटतं. गुड. मग आता मी पण तेच करणार जे मला योग्य वाटतंय. मला फक्त तुम्हाला एकच सांगायचं सम्राट, की त्या उर्वशीपासून सावध राहा. मिरची कितीही तिखट असली ना तरी बायका त्याचं लोणचं घालतातच. तसं पुरुष कितीही स्वतःला हुशार समजत असला ना तरी बायकांपुढे त्याची हुशारी कमी पडतेच. ही गोष्ट जितक्या तुमच्या लवकर लक्षात येईल ना तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे. हो गॉड, हिला समजावणं म्हणजे ना दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे. पण काय करणार, दिल लाया गधी पे तो परी क्या चीज है. तो स्वतःच्या केसातून हात फिरवत तिच्या पाठोपाठ बाहेर निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे ठरलेल्या ठिकाणी जमले. कामाचं ठिकाण हे रिसॉर्ट पासून 10-15 मिनिटांच्या अंतरावर होतं. त्यामुळे सगळ्यांच्या येण्या जाण्यासाठी बसची व्यवस्था केली होती. सकाळी नाश्ता करून सगळे कामाच्या ठिकाणी पोहोचले. सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते. सगळ्यांना आपापली कामं वाटून दिली होती. तपस्या, येस सर. ऐक, हे आजच्या शूटचे सगळे डिटेल्स आहेत. ही एवढी फाईल सम्राट सरांना जाऊन दे. पण सर, ही कामं तर त्या उर्वशीची आहेत ना? कोणाची काय काम आहेत हे तू मला सांगू नकोस. तुला जितकं सांगतोय तितकं कर. ही फाईल सम्राट सरांना नेऊन दे. आणि हो, फाईल खूप महत्वाची आहे, त्यामुळे व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचेल याची काळजी घे. ओके सर. राहुल त्याच्या पुढच्या कामाला निघून गेला. तिने सभोवताली एक नजर टाकली. 11 वाजून गेले होते. पण तरीही अजून जास्त काही ऊन वाटत नव्हतं. आभाळ आलं होतं. बाजूला 4-5 टेंट्स बनवले होते, ज्यात कॅम्पेनचं सामान आणि इतर काही वस्तू होत्या. तिने सगळीकडे नजर फिरवली. शेवटी तिला जे हवं होतं ते तिला दिसलं. उर्वशी एका मुलीसोबत बोलत उभी होती. त्यांचं काहीतरी कामाचंच डिस्कशन सुरू होतं. तुला जळवण्याचा इतका चांगला चान्स समोरून आलाय, मग आता तो इतक्या सहजासहजी कसा सोडेन मी? तपस्या चालतच उर्वशीच्या दिशेने निघाली. हाय. उर्वशीने मागे वळून पाहिलं. समोर तपस्याला बघताच उर्वशीच्या कपाळावर आठ्या उमटल्या. म्हणायला फक्त दोघी एका रूम मध्ये राहत होत्या, पण दोघींना एकमेकींचा चेहरा सुद्धा सहन होत नव्हता. मला उर्वशी सोबत थोडं बोलायचंय. विल यू प्लीज एक्सक्यूज अस? बोल, आता काय बोलायचंय तुला? बोलायचं नाहीये ग, ऍक्च्युली विचारायचंय. तू सम्राट सरांची असिस्टंट आहेस ना? हे आज कळतंय का तुला? नाही ग उर्वशी, मला माहितीये की तू सम्राट सरांची पर्सनल असिस्टंट आहेस, म्हणून तर तुझ्याकडे आले. ऍक्च्युली ही फाईल ना सम्राट सरांना मला राहुल सरांनी द्यायला सांगितले.
मला सर कुठे दिसत नाहीयेत ग. आता तू त्यांची असिस्टंट आहेस म्हटल्यावर तुला नक्कीच माहिती असेल. असा विचार करून मी तुझ्याकडे आले. कुठे आहेत सम्राट सर? मला त्यांना भेटायचंय ग. कसली फाईल आहे ही? तू सरांना भेटायची काही गरज नाही. माझ्याकडे दे, मी देते त्यांना फाईल. उर्वशी ती फाईल घेणार तितक्यात तपस्याने हात मागे घेतला. तसा उर्वशीचा हात हवेतच राहिला.